वन आणि वृक्ष याच्यात काय फरक आहे? जंगल आणि जंगलातले वृक्ष. जंगलामध्ये एक वन शब्द इथं आलाय पुढच्या गाथेमध्ये, आणि एक वृक्ष शब्द आलाय. वन, रुक्ष. रुक्ष म्हणजे वृक्ष, म्हणजे झाड. आणि जी फळं देतात किंवा सावली देतात, कामाची आहेत. आणि वनातलं बाकीचं जे जंगल आहे, झाडी झुडपी वेली, अं, जे आपण आता शेतामध्ये तण म्हणतो, तण. मुख्य पीक आणि तण याच्यामध्ये जे तण असतं हे पिकाचं अन्न खाणारं असतं, आणि म्हणून तण काढलं जातं, नाही का? तण उपटलं जातं किंवा कुळव फिरवला जातो, कुळव. कुळवाने ते बरोबर बाजूचं तण उपटलं जातंय, निघतंय. नाही तर मग माणसं लावून ते तण काढावं लागतं. ते तण आणि पीक. तसं हे वनातलं, म्हणजे जंगलातलं. वनाचा वन हा शब्द वेगळा वापरलाय आणि वृक्ष शब्द वेगळा वापरलाय. गाथा काय ती आपण पाहूया अगोदर, आणि मग मला काय म्हणायचं ते तुमच्या लक्षात येईल. गाथा मग्ग वग्गातली 11वी गाथा आहे, आणि क्रमशः धम्मपदातली 283वी गाथा. वनं छिंदथ मारुखं वनतो जायती भयं छेत्वा वनं च वनथं च निब्बना होथ भिक्खो. त्याच्यामध्ये याचा अर्थ असा दिलाय की वन म्हणजे कंसात त्यांनी तृष्णेचं जंगल म्हटलं. आता ज्यांनी अनुवाद केला त्यांनी कंसामध्ये तृष्णेचं जंगल असं म्हटलेलं आहे. तर वन कापा, वृक्ष नाही. भय वनामुळे उत्पन्न होते, म्हणून हे साधकांनो, वन आणि तृष्णा कापून, म्हणजे वन कापून निर्वाण प्राप्त करा. तर सर्वसाधारण याचा अर्थ लक्षात आला असेल का, काय म्हणायचं त्यांना. तर अनुवाद हा ठीक आहे. वनं छिंदत म्हणजे वन छेद करा, म्हणजे कापा. मा रुक्खं, मा म्हणजे नको, रुक्खं म्हणजे वृक्ष. वन कापा, वृक्ष नको. वन तो जायती भयं. वन जे आहे म्हणजे जी नुसतीच वाढलेली घनदाट झाडी जी आहेत, वृक्ष सोडून बाकीची, ही ही जास्त जास्त फैलावलेली असतात, जास्त वाढतात आणि पटपट वाढतात. वृक्ष हळूहळू वाढतो, मोठा होतो. पण आजूबाजूची जी काही छोटी मोठी झाडं वेली ज्या वेढून टाकतात त्या झाडांना, त्यांचं अन्न ते खातात आणि पटपट वाढतात आणि मोठाले होतात, आणि ते सगळं जंगल बाकीचे व्यापून टाकतात. तर ते भय जे आहे, ते वन जे आहे ते भय उत्पन्न करतं असं म्हटलंय. म्हणून ते वन कापा. आणि त्यांनी कंसात तृष्णा म्हटलेलं आहे. तृष्णा कापा आणि निर्वाण प्राप्त करा, म्हणजे दुःखमुक्ती प्राप्त करा. फार इंटरेस्टिंग आहे. म्हणजे आपल्या मनामध्ये पण असं जंगल आहे,
आपल्या मनामध्ये पण वन आहे, त्याला तृष्णेचं जंगल म्हटलेलं आहे. आणि तृष्णेचं जंगल म्हणजे चित्ताचं जंगल, जे अतिरिक्त आहे, खूप आहे. आणि तेच आपल्या मुख्य जीवनाला अं, जे कामाचं आहे, जे चांगलं आहे, सद्धम्म म्हणू आपण त्याला. बाबासाहेबांच्या भाषेत त्याला सद्धम्माचा वृक्ष आहे आणि अधम्माचं जंगल आहे, अधम्माचं वन आहे. आणि अधम्म हे यातना निर्माण करतं, भय निर्माण करतं. म्हणून इथे तेही म्हटलंय की वनामुळे भय निर्माण होतं. म्हणजे तृष्णेमुळे, चित्तामुळे जे अतिरिक्त अतिरिक्त वाढत असतं नेहमी, जन्मापासूनच. आपल्या जीवनातले, जगण्यातले जे विषय असतात ते इतके अतिरिक्त असतात, इतके एक्स्ट्रा असतात, की आता याच्यातलं काय काय काढायचं, काय कमी करायचं. साधा आपल्या घरातला पसारा जर पाहिला आपण, तर इतका अनावश्यक पसारा असतो, काही कामाचा नसतो. पण तो धरून फेकता पण येत नाही असा सगळ्याच्या सगळा. किंवा काय फेकायचं त्याला सिलेक्शन करणं, त्याच्यात निवड करणं, हे पण फार कठीण होतं कधी कधी. आपले पुस्तकं असतील, आपला आता आजकाल ई कचरा हा एक कन्सेप्ट आहे, आपल्याला माहिती असेल. ई कचरा म्हणजे इलेक्ट्रॉनिक कचरा. म्हणजे आता हे हेडफोन आहे ना, कामाचा एक एक दोनच कामाचे आहेत, बाकी दोन तीन बिन कामाचे पडलेले आहेत. हेडफोन का ते मोबाईलचे, म्हणजे असे हेडफोन कानात लावायचे, ते दुसरे हेडफोन. मग माझं कानाचं मशीन, कानाच्या मशीनमध्ये पण दोन तीन मशीन आहेत. त्यातलं एकच खरं कामाचं आहे, दुसरं ॲडिशनल ठेवलेलं आहे. आणखीन एक तिसरं आहे, काही दुसरे मोबाईल एक दोन, ते ठीक आहे, कामाचे आहेत. परंतु त्याचे ॲक्सेसरीज, बाकीचे माईक वगैरे ॲडिशनल घेऊन ठेवलेत. तर कधी कधी असं तर ह्यातलं फार थोडं आपण वापरतो, बाकीचं लागेल कधीतरी, पाहिजे म्हणून ते घेऊन ठेवलं असतं. कधीतरी उपयोगाला येतात, नाही असं नाही, परंतु एक्स्ट्राच जास्त असतं. त्यानंतर हे अशा आपण याच्यासाठी जे मोबाईल मोबाईलचं शूटिंग करण्यासाठी वगैरे जे स्टँड आहे, ट्रायपॉड ज्याला म्हणतात, हे दोन चार प्रकारचे आहेत. हे कामाचं नाही म्हणून ते, हे सोयीस्कर नाही म्हणून ते. कारण आता हा माझा एक मुख्य उद्योग उद्योग पण असतो ह्या. आपल्या मीटिंगमध्ये तर हे लागतच आहे, परंतु इतरत्र पण ते लागतं. जेव्हा कार्यक्रमाला मी जातो, तर कधी कधी तिथे गेल्यावर त्यांची रेकॉर्डिंगची काहीच सोय नसते, आणि काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याकडून तिथे बोलल्या जातात. विशेषतः जलदानच्या समारंभात किंवा मृत्यूच्या वेळेला. कारण मृत्यू दुःखाचा प्रसंग आणि जलदान वगैरे, ही खरं म्हणजे धम्मा बोलण्याची अं, जागा आहे खरी. कारण तिथं दुःख असतं, आणि दुःखमुक्ती हा बुद्धांच्या धम्माचा उद्देश आहे. त्यामुळे तिथं खरं रिसेप्टिव्ह लोक असतात, ग्रहणशील लोक असतात. कारण कोणत्या प्रकारचा माणूस गेलेला आहे, तशा प्रकारचं ते दुःख असतं. म्हणजे एखादा वयस्कर वयोवृद्ध माणूस गेला तर तेवढं माणूस दुःख करत नाही, परंतु अकस्मात असा काही आघात होतो, बा तरुण मुलगा जातो, किंवा काही असं अगदी बालक जातो, किंवा एखादी करता सवरता पुरुष जातो, करती सवरती बाई जाते घरातली, आणि अं, त्या कुटुंबावर आणि आजूबाजूच्या परिसरावर म्हणजे परिवारावर खूप मोठा, नातेवाईकांवर खूप मोठा आघात होतो. आणि सगळे दुखावलेले असतात, दुःखी असतात, यातनेत असतात. आणि तिथं आपल्याला बोलायचं असतं. आणि आपलं मुख्य काम जे आहे की त्यांचं मनावरचं ओझं आपल्याला कमी करता आलं पाहिजे. तो धम्माचा उद्देश आहे. दुःखमुक्ती म्हणजे एक तर स्वतःचं दुःख आपल्याला कमी करता आलं पाहिजे,
आणि अनुभवातून इतरांचं दुःख आपल्याला कमी करता आलं पाहिजे. आणि त्या प्रसंगी बोलताना बऱ्याच वेळेला काय होतं की जशी लग्नाची जय्यत तयारी चाललेली असते आणि तिथं सगळं असतं, नको ते साऊंड असतात, ते डीजे काय 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 प्रकार असतात, साऊंड बॉक्स नको तेवढे असतात, माईक तरी खरखर खरखर पिरपिर करणारा असतो, परंतु ती व्यवस्था एक बऱ्यापैकी असते. परंतु कधी कधी असे जे संवेदनशील कार्यक्रम असतात जलदानचे किंवा मृत्यूचे, कोणाच्या लक्षातही येत नाही की जरा व्यवस्था चांगली पाहिजे. हा पण लोकांपर्यंत एक धम्म पोहोचवण्याचा हा एक मुद्दा आहे, हे लक्षात येत नाही. मग अशा वेळेला काय करावं लागतं, मी माझा मोबाईल आणि स्टँड बरोबर ठेवत असतो. आता अनिल गायकवाड किंवा काही लोकांना माहिती आहे, मी कुठे गेलो का ते माझ्या खिशातच असतं. कारण त्यावेळेला दुःखमुक्तीवर आपण जे काही आपलं आपले विचार मांडतो, बोलतो, ते इतर वेळेला आपण नाही बोलत. जसं आता सुद्धा आपण धम्मपदाचा अभ्यास करतोय, तर या शब्दांना घेऊन का ह्या या गाथांना, विचारांना घेऊन आपण जे काही चिंतन करतो, विचार करतो, ते इतर वेळेला नाही करत. तर हे सांभाळत असताना अशा आजूबाजूला अनेक अनावश्यक गोष्टी असतात, त्यांचं काय करायचं हा एक प्रश्न असतो. वन वाढलेलं असतं. नको ते काय म्हणतात ना, ते नको ते काँग्रेस गवत वाढलेलं असतं, किंवा ते पर्णवृक्ष असतात ना, पाण्यातल्या सगळ्या पाण्याला ते झाकून टाकतात, नदीला, किंवा काय काटवण असतात ते. जलपर्णी. हा, जलपर्णी. जलपर्णी. किंवा ते गाणं आहे ना, बोरी बाभळी उगाच जगती, चंदन माती कुठार. म्हणजे चंदनाची झाडं कमी असतात आणि बोरी बाबळी जास्त असतात. आता बोरी काय असतात, बोर उपयोगाची, बाभळी, आणि त्यातले तर आमच्याकडे, आमच्या भागात त्याला वेडी बाबळ म्हणतो आपण. वेडी ते उगीच खूप वाढलेले असतात आणि त्यांनी सगळं रान खराब करून टाकलेलं असतं आणि काही कामाचे नसतं. त्याला मोठमोठे काटे असतात, त्यात याचा काही उपयोग पण नसतो. सरपण म्हणून पण पटकन तोडता येत नाही काही नाही. असं म्हणजे अशी एक परिस्थिती होती माझ्या लहानपणी, मी ते पाहायचो. आता ते जरा कमी झालंय, कारण आता सगळे सिमेंटचं जंगल जे वाढलेलं आहे, आता बिल्डिंगा जे वाढलेल्या आहेत, त्याच्यामध्ये ती झाडं कट करून टाकलेली, पण ते वन कमी झालंय. पण आता हे दुसरं जंगल वाढलेलं आहे. म्हणजे नैसर्गिकता जी आहे परिसराची, ती कमी झालेली आहे. आणि तृष्णेचं जंगल, मग त्याच्यामुळे आवाज, ध्वनी प्रदूषण, आणि बाकी धूळ, सिमेंट, हे सगळं बाकीचं प्रदूषण वाढलेलं आहे. म्हणजे वृक्षही नाही आणि वनही नाही, अशी काही काही ठिकाणची परिस्थिती आहे. सगळं सिमेंट सिमेंट लोकांनी आपली राहण्याची व्यवस्था केलेली आहे चांगली, पण सगळी नैसर्गिक म्हणजे निसर्ग सौंदर्य, किंवा मोकळी हवा, किंवा झाडं. आता झाडांवर खरं म्हणजे आपलं जीवन अवलंबून असतंय, कारण झाडं जो वायू बाहेर टाकतात, तो माणसांनी सोडलेला कर्बोदकी प्राणील वायू, किंवा ज्याला आपण कार्बन म्हणतो, कार्बन डायऑक्साईड, तो प्राण्यांनी बाहेर सोडलेला असून त्याच्यातून वनस्पती अन्न तयार करतात. आणि वनस्पती जो प्राणवायू बाहेर सोडतात, तो मनुष्य आणि प्राणी तो आपलं जीवन जगवण्यासाठी तो वापरला जातो. कारण का आता हे सगळं जे काही काटछाट जंगलांचे होते, त्याचा फार मोठा धोका हा मनुष्य आणि प्राण्यांनाच आहे. प्राणी तर बरेचसे आता कमी होत चाललेले आहेत.
जंगलातले प्राणी पण कमी होत आले, पक्षी, जुने पक्षी दिसत नाहीत. आकाशामध्ये असे चिमण्या, कावळे किंवा असं पूर्वी जे दिसायचं, शहरामध्ये ते दिसत नाहीत आता. साळुंक्या, वेगवेगळे पक्षी छोटे मोठे येतात दुसरे. पण असं आहे, म्हणजे परंतु निसर्ग सौंदर्य कमी होत चाललंय. नैसर्गिक जीवन हे, याची हानी होत चाललेली आहे. तिथं वनही कापलं जातंय आणि वृक्षही कापले जातात. म्हणजे सगळं सपाट केलं जातं. आणि तिथं जंगला, आपलं सिमेंटची घरं, सिमेंटचे रस्ते, त्याच्यामुळे उष्णता, ह्या वेळेची उष्णता कमालीची जी होती, त्याचं एक कारण ते आजूबाजूचे सिमेंटचे मोठमोठाले रस्ते केलेत, झाडं कमी झाली आणि नेहमीपेक्षा जास्त गरम झालेलं आहे ह्या उन्हाळ्यात. तर हे एक असंतुलन आहे. असंच असंतुलन आपल्या मनामध्ये पण असतं, आपल्यामध्ये पण असतं. त्याचं कारण यातना आहे, दुःख आहे, भीती आहे. तर ते जे आपल्या मनातलं, चित्तातलं जे जंगल आहे, त्याला तृष्णेचं जंगल म्हटलेलं आहे. आणि हे तृष्णेचं जंगल जे आहे ते आपल्याला जास्त सक्रिय ठेवतं. त्याला आपण पाहिजे नकोच म्हणतो. पाहिजे हे पाहिजे ते नको, ही वस्तू पाहिजे ती वस्तू नको, ही माणसं पाहिजे ती माणसं नको, हा समाज पाहिजे तो समाज नको, हे असं पाहिजे ते तसं नको, आणि मी असा पाहिजे तसा नको, आणि माझ्या कुटुंबातले लोक असे पाहिजे तसे नको, मित्र असे पाहिजे तसे नको, मित्र पाहिजे शत्रू नको, नातेवाईक असे पाहिजे तर सगळे ह्या जातीचे पाहिजे त्या जातीचे नको, माझ्या लाभाचं जे आहे ते मला पाहिजे, हानीचं आहे ते नको. हे सगळं पाहिजे नकोचा जो संघर्ष आहे, हा हे आपल्या मनातलं, चित्तातलं तृष्णेचं जंगल आहे. आणि हे भयकारक आहे, असं म्हटलेलं आहे गाथेमध्ये. आणि ते वास्तव पण आहे. आपण जे पछाडलेले असतो नेहमी, काहीतरी असं भीती असते, काहीतरी कमतरता असते, काहीतरी नकोसच जास्त असतं. तर हे जंगल कमी करा असं म्हटलेलं आहे. आणि वृक्ष वाढवा म्हणजे काय, ज्याचं फळ चांगलं येतं, म्हणजे चांगलं कर्म वाढवा, सत्कर्म वाढवा, सद्धम्म वाढवा. सत्कर्म वाढला तर त्याचा चांगला परिणाम आपल्याला अनुभवाला येतो. म्हणजे सद्वर्तनाचा, शीलाचरणाचा परिणाम आपल्याला चांगला अनुभवाला येतो. परंतु शीलाचरण का होत नाही? कारण दुराचरण करणाऱ्या ज्या तृष्णा आहेत, करायला लावणाऱ्या ज्या ज्या तृष्णा आहे, जे चित्त आहे, ते खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असतं. त्यामुळे चांगलं चांगलं करण्याची आपल्याला इच्छा जरी झाली तरी चांगलं आपल्याकडून पटकन होत नाही. कारण आपल्याला दुसरीकडून जे वेढलेलं आहे, आपल्या इच्छा, आकांक्षा, तृष्णांनी जे आपल्याला वेढलेलं आहे, त्याच्यातून आपल्याला आपली वाट सापडत नाही. म्हणून आपल्याला वाटायला साधं असं एक काम बुद्धांनी दिलेलं आहे जगाला. ते त्यांनी स्वतः करून पाहिलं. सोपं आहे ते, की कायेमध्ये जे काही श्वास चालू आहे तो पहा. ते सोपं काम पाहताना आपण पाहतो की नाही, श्वासाच्या प्रवाहावर आपलं त्याचं भान राहत नाही, निसटतं ते. ते कुठे जातं? त्या तृष्णेच्या जंगलामध्ये फिरते ते. इच्छा आकांक्षांच्या जंगलामध्ये ते, इच्छा आकांक्षा म्हणजे तृष्णेचं जंगल, याच्यामध्ये ते फिरतं. आणि साधा शांतता देणारा श्वासाचा प्रवाह किंवा काया अनापानचा प्रवाह जो आहे, तो पाहता येत नाही.
कायेचं वर्तन पाहता येत नाही, बोलण्यावर लक्ष राहत नाही, चित्तात काय चाललंय कळत नाही, विचार काय चालले कळत नाही. कारण हे सगळं आपलं अस्तित्व, संस्कारित अस्तित्व. संस्कार म्हणजे पण तृष्णेचं जंगलच आहे ते. त्याच्यात पण तृष्णेचं जंगल हे संस्कारानेच निर्माण होतं. आणि सद्धम्म, चांगलं वर्तन घडायला देखील संस्कारच कारणीभूत असतात. परंतु ते परत कर्मकांड बनले तर परत ते पण प्रॉब्लेम असतो. कर्मकांडासाठी सद्वर्तन असेल ना, का मी फार चांगला आहे हे दाखवण्यासाठी चांगलं वर्तन जर कोणी करत असेल तर ते ते त्याच्या दृष्टीने प्रॉब्लेमॅटिक आहे. सद्वर्तन हे सदहेतूनच करायचं. सद्वर्तन हे स्वतःला यातनामधून, भीतीमधून मुक्त होण्यासाठी करायचं असतं, शो करण्यासाठी नाही. शो करण्यासाठी सद्वर्तन केलं तर ते दुर्वर्तनच आहे खरं म्हणजे. कारण त्याचा हेतू चुकीचा आहे. हेतू स्वच्छ पाहिजे, हेतू निब्बाणाचाच पाहिजे, दुःखमुक्तीचा पाहिजे. शो करायला सद्वर्तन केलं तर त्याचा फायदा होत नाही. आणि बाकी दुर्वर्तन जे चाललेलं असतं हे तर इथं तर भानच नसतं. शोचं सद्वर्तन तिथे भान नसतं. पण जिथं वाईट वर्तन, अधम्म असतात, जिथं पाहिजे नको लोभ द्वेषाच्या ज्या काही तृष्णा असतात, जे तृष्णेचं जे जंगल असतं त्याचं तर अजिबात भान नसतं. नाही ते काय चाललंय तेच कळत नाही. म्हणून साधा श्वास आपल्याला अनुभवता येत नाही. काया आन काया अपान चाललंय हे फक्त याचं भान ठेवायचं असतं, याची सती ठेवायची असते. पण ते पण जमत नाही. का? जंगलामध्ये हरवलेलं आहे. मन चित्त जंगलात हरवलेलं आहे. म्हणून आपलं मन स्थिर नसतं, शांत नसतं. चित्त नेहमी वसवस करत असतं, वखवक करत असतं. हे पाहिजे, ते नको, हे असं पाहिजे, तसं नको. लोभ, द्वेष ह्याच्यामध्ये सगळे हेलकावे चाललेले असतात. चित्त कंप पावत असतं. ही एक गाथा आहे ना, चित्त कंप कशामुळं पावतात? तर लोक म्हणजे मनोवस्था, लाभ हानी, यश अपयश, निंदा स्तुती, सुख दुःख, या अशा प्रकारच्या लोक स्वभावामुळे हे तृष्णेचं जंगल आहे. हे जंगल आहे, हे वन आहे. कारण लाभासाठी सगळी धडपड चाललेली असते आणि नको म्हणून धडपड चाललेली असते. लाभ पाहिजे म्हणून धडपड चाललेली असते. यश पाहिजे म्हणून धडपड चाललेली असते. अपयश नको म्हणून धडपड चाललेली असते. ही तृष्णेची धडपड आहे. इच्छा आकांक्षांची धडपड आहे. हे जंगल आहे. स्तुतीसाठी धडपड चाललेली असते. मला चांगलं म्हणावं, मला माझं नाव व्हावं, माझ्या नावाची पाठी लागावी, माझा सत्कार व्हावा, मला हार मिळावेत, मला गुच्छ मिळावेत, मला महत्वाची खुर्ची मिळावी, महत्वाची पोझिशन मिळावी, पद मिळावं, त्याच्यातून मला फायदा व्हावा. हे लाभासाठी सगळं चाललेलं असतं. त्याच्या विरोधात स्तुतीसाठी सगळं चाललेलं असतं. म्हणजे माझी निंदा नको, माझ्यातल्या चुका कोणी काढू नयेत, माझ्यातले अवगुण कोणी सांगू नयेत. तू किती चांगला आहेस आणि तुम्ही किती गुणवान आहेस आणि किती भारी आहे. ते सगळं आपल्या सौंदर्याचं, आपल्या बुद्धिमत्तेचं, आपल्या कर्तृत्वाचं सतत इतरांनी, पद प्रतिष्ठेचं सतत इतरांनी कौतुक करावं याच्यासाठी आपली सगळी धडपड चाललेली असते. हे तृष्णेचं जंगल, इच्छांचं जंगल. आणि मग निंदा कोणी करू नये. निंदा केली तर मग अपमान म्हणजे मी दुखावला जातो, सत्कार दृष्टी दुखावली जाते. आणि मग त्याच्यातून मग
अहंकार दुखावल्यावर मग माणूस हम्म, कधी साधा रागावतो, कधी इतका रागावतो, इतका तो द्वेष उफाळून येतो की तो इतरांचा नाश पण करू शकतो, मर्डर पण करू शकतो, इतरांना संपवू पण शकतो. म्हणजे इतके तृष्णेच्या जंगलात जिथं भानच नाही, जगण्याचंच भान नसतं, तिथं ह्या अशा कृती चाललेल्या असतात आणि हे भयकारक आहे असं ह्या गाथेमध्ये म्हटलेलं आहे. तर यश अपयश, निंदा स्तुती, लाभ हानी, सुख आणि दुःख. सुखासाठी सुखासीन कम्फर्टेबल पाहिजे, सगळं सगळं सुखासीन पाहिजे, मला काही त्रास नको, सगळं माझं बसणं उठणं झोपणं खाणं पिणं माझं मनोरंजन सगळं काही सुख सुखदायक पाहिजे. माझी गाडी, माझे कपडे, सगळं सुखदायक पाहिजे. त्याच्या विरुद्ध मला त्याच्यात अजिबात डिस्टर्बन्स नको, दुःख नको, माझं कोणी हिरावून नाही घेतलं पाहिजे, सुख कोणी हिरावून नाही घेतलं पाहिजे. तर ह्या अपेक्षा, इच्छा, आकांक्षा याच्यातून जे भय निर्माण होतं, या भयातून मग माणूस त्रस्त होतो. आणि हे इतकं घनदाट जंगल आहे. बाकीची बाहेरची जंगल तर दिसतील, झाडं दिसतात, वृक्ष दिसतात, वन दिसतंय, ते नको असलेली ती झाडं दिसतात, पण इथं आतलं जंगल जे असतं, तृष्णेचं जंगल आहे, हे अंधारात आहे. त्याचं भान नाही, त्याची सती नाही. आणि त्याच्यामुळे त्याच्यातून निर्माण होणारं भय, याच्यातून कसं बाहेर पडायचं, त्या यातनेतून दुःखातून कसं बाहेर पडायचं, हा फार मोठा म्हणजे प्रश्न आहे, समस्या आहे. दुःखाची समस्या बुद्धांनी म्हटलेलं आहे, हे दुःख आहे. आणि दुःखाचं कारण, दुःख समुदाय जो आहे तो तृष्णा आहे. म्हणजे हे वन आहे, नको असलेली ही काटवणं, नको असलेली ही रोपटी, झाडं, तण, काटेरी काट्याकुपाट्यांचं ते म्हणजे आता ज्यांचा जंगलाशी संबंध आहे त्यांना ह्याची भाषा पटकन लक्षात येते. शहरी लोकांना लवकर लक्षात नाही येणार. जे लोक ग्रामीण भागाशी जे संपर्कात आहेत त्यांना माहिती आहे कामाची वृक्ष कोणती, फळं देणारे वृक्ष कोणते, सावली देणारे वृक्ष कोणते, उत्पन्न देणारे वृक्ष कोणते, जगवणारे वृक्ष कोणते, आणि उगीच वाढणारे ही झाडं झुडपं बाकीची, तण, त्याला वन हा शब्द याच्यात आलेला आहे. आपण वन म्हणजे जंगल, सगळ्यालाच जंगल म्हणतो, पण जंगलामधलं हे अं, बिनकामाचं जे आहे, हे नुसतं बिनकामाचंच नाही, हे मुख्य वृक्षाचं सगळं अन्न ते शोषण करतात. म्हणजे मोठी मोठी झाडं वेलींनी वेढल्यामुळे खतम होतात. आणि काही झाडं जी आहे ते शेजार पाजारची आजूबाजूची जी काही जे तण आणि बाकीची जी काही रोपटी आहेत, झाडं आहेत, तर ते सगळं अन्न शोषून घेतात, पाणी शोषून घेतात, आणि जी इतरांच्या कामाची आहेत, फळं देणारी आहेत, धान्य देणारी आहेत, ती पोचली जात नाहीत. तसंच आपल्या मनातलं जंगल आहे, ते जंगल आपल्या जीवनाचा काहीतरी सदुपयोग करायला जावा, काहीतरी चांगलं करायचं ठरवावं, आणि आतलं जंगल जे आहे ते आपल्याला ते करू देत नाही. म्हणून वनं छिंदत, वन वन कापा, वन कमी करा, वृक्ष
कामाचे वृक्ष आहेत म्हणजे सद्वर्तन. आपण अधम्म सद्धम्म म्हणू, म्हणजे चांगलं जे वर्तन आहे, चांगले जे धम्म आहेत ते टिकवून ठेवण्यासाठी वाईट जे आहे ते कमी केलं पाहिजे. शिलाचरण, पानातिपाता विरमणी, अदिन्नदाना, कामेषु मिच्छाचारा, मुसावादा, फरोत्सवाच्या वगैरे वगैरे, आणि मद्यपान, सुरामेरय, हे ही हे माणसाचं अस्तित्व धोक्यात आणणारं हे वन आहे. हिंस्र भावना, चोरीची भावना, खोटं बोलण्याची भावना, व्यभिचाराची भावना, स्वतःला बधीर करण्याची इच्छा. कारण सोरा मेरय मज्ज, पमाद ठाणा, पमाद म्हणजे प्रमाद, अजागृत अवस्था ज्याच्यामुळे निर्माण होते ती व्यसनं. म्हणजे आधीच आपण अजागृत असतो आणि त्याच्यात मद्यपान केल्यावर तर कामच झालं. ते कुठल्या तरी कवीचं एक हे आहे ना, आधीच आधीच मरकट त्यात मद्य प्याला. म्हणजे आधीचा माकड आहे आणि त्याच्यात दारू पिलाय. म्हणजे माकड आहेच मुळात उड्या इकडं तिकडं उड्या मारत मारत ते उगीचच उड्या मारते, उगीचच शक्ती खर्च करते, ह्या झाडावरून त्या झाडावर, त्या झाडावरून त्या झाडावर. म्हणजे आधीच माकड आहे आणि त्याच्यात दारू पिल्यावर तर मग जास्तच उड्या मारतो. आधीच मरकट त्यात मद्य प्याला. बहुतेक ते कवी आठवत नाही, पण गडकरी कोण माहित नाही आता, कुणीतरी असं जुनं जुनं काव्य आहे. किंवा ते मराठी भाषेमध्ये वृत्त वगैरे समजावून सांगताना ते उदाहरणं द्यायचे आमचे सर, ते आठवलं म्हणून सांगितलं. तसं माणसाची अवस्था आधीच सगळं सगळं चित्ताचं मनाचं जम्पिंग चाललंय सगळं. जम्पिंग माइंड, त्याला मंकी माइंड पण म्हटलेलं आहे एका याच्यामध्ये, भावचक्राच्या अभ्यासामध्ये. हे मंकी माइंड आहे, सतत जंप करत असतं. आणि जंप कुठं करतं? हे सृष्टीच्या जंगलामध्ये जंप करतं. हे पाहिजे न ते नको, मग इकडे जा मग तिकडे जा, हे नको मग इकडे, हे नको मग तिकडे, असं मंकी माइंड, जम्पिंग माइंड, किंवा आणखीन त्याला ग्रासहोपर माइंड म्हटलेलं आहे. म्हणजे नाकतोडा. नाकतोडे सुद्धा सतत उड्या मारत असतात. कुठं का? काही नसतं, उगीच तिथून उठून तिथं जायचं. माकडं ह्या झाडावरून ह्या फांद्यावरून त्या फांद्या, त्या फांद्यावरून का? काही नाही, उगीच. कारण ती आतली त्याची जी शक्ती आहे ती त्याला गप्पा नाही बसू देत. तसं आपल्यातली ही तृष्णेची शक्ती जी आहे, इच्छा आकांक्षांची शक्ती जी आहे, ही सतत आपल्याला सक्रिय ठेवते, सतत उड्या मारायला लावते, सतत पळापळ करायला लावते. म्हणून माणसं एवढी कधी कधी निष्कारण धावपळ करत असतात. म्हणजे आता समजा, आता मोठी गर्दी जर पाहिली, समजा आता मुंबई सारख्या ठिकाणी, किंवा बस, आपल्या साध्या बसमधली, आणि आपण बसमध्ये समजा असं ठरवलं की आता चला आपण हे बसमध्ये जी काय आता 50 लोक बसलेले आहेत, नाही आपण प्रत्येकाला विचारू का बा, काय कुठे चालले? तर काही लोक सांगतील कामावर चाललो की इकडे. काही लोक नाही असंच चाललोय काय, जरा भेटायला, जरा बघायला. आजकाल त्याच्यातही काही फॅसिलिटी आहेत. एस टी वाल्यांनी हाफ तिकीट, 1/4 तिकीट, 75च्या पुढं फुकट. आता हे 75च्या पुढं फुकट जे तिकीट ठेवली, फुकटचा प्रवास, तर फार म्हाताऱ्या कोत्याऱ्यांची इतकी संख्या वाढली की त्यांना चढता येत नाही, उतरता येत नाही, पण फुकट तिकीट घेऊन चालले. ग्रामीण भागात कधी कधी बघायला मिळतं ते. उगीच दारात बसणार, हे करणार, कुठं चालले, काय नाही, असंच त्यांच्या त्यांच्या गप्पा चाललेल्या असतात. तर हे असंच जे आहे ना, हे तृष्णेचं जंगल हे असंच पळवतं. इच्छा आकांक्षांचं जंगल जे असंच पळवतं आणि असंच व्यस्त ठेवतं. आणि जेव्हा जीवनाचा काहीतरी चांगला उपयोग करायचा आहे,
सदुपयोग करायचा आहे, काही चांगलं काम करायचं आणि तिथं आपल्याला शक्ती पाहिजे असते, वेळ पाहिजे असतो, साधनं पाहिजे असतात. ही सगळे या तृष्णेच्या जंगलामध्ये आपली खतम होतात. बाकीच्या इच्छा आकांक्षांच्या या पळापळीमध्ये ती सगळी शक्ती, वेळ सगळा खर्च होऊन जातो आणि जेव्हा काही चांगलं करायचे तेव्हा ती शक्ती आपल्याकडे उरत नाही. म्हणून वन कापा म्हटलेलं आहे. हे वेरमणी, अलिप्त व्हा, त्याच्यात पासून अलिप्त व्हा म्हणून शिलाचरण. ते वन कापायचंच काम आहे ते. कापायचं म्हणजे काय, ऍक्च्युअली काही कुऱ्हाड घ्यायची किंवा काही घेऊन असं करायचं असं काही नाही. कापायचं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचं भान आलं पाहिजे. सती जी आहे, जागृती जी आहे, ती आपल्याला हे सगळं वन दाखवणार, वृक्ष दाखवणार, तण दाखवणार, पीक दाखवणार, कामाची झाडं दाखवणार, बिनकामाचे वाढलेली रोपटी वेली हे दाखवणार. आपल्या चित्तातलं, आपल्या मनातले म्हणजे विषय, या विषयांचं भान आपल्याला सतीमुळे येतं. म्हणून कायेमध्ये उतरावं लागतं. जाणीवा ज्या आहेत त्या जाणीवा आपल्याला म्हणजे वेदना आपल्याला डिस्टर्बन्स दाखवतात. दुःख दुःख दाखवतात म्हणजे डिस्टर्बन्स दाखवतात, काहीतरी प्रॉब्लेम आहे. तो प्रॉब्लेम त्या वनामध्ये आहे म्हणजे चित्तामध्ये आहे. आणि विचारांचे वृक्ष म्हणजे काही चांगले, कारण विचार करण्याचं काम जे मन करतं, मनोधम्म, विशेषतः सद्धम्म, तर त्याला काही शक्ती पाहिजे, त्याच्यामध्ये विचार करायला शक्ती पाहिजे. तर ती शक्ती सगळी इकडे शोषून घेतली जाते वनामध्ये, या तृष्णेमध्ये. म्हणून खालीून सुरुवात करायची. काही लोक वरून सुरुवात करतात आणि ब्लॉक होऊन जातात. कमी करायचं काम खाली आहे. म्हणजे आता मी सहज बोलतो म्हणजे एकदम त्याला शब्दशः घेऊ नका. तर चित्त जे आहे ना, ते चित्त सगळीकडे इच्छा आकांक्षा तृष्णा ज्या इंद्रियाच्या पातळीवर आहे, डोळे कान नाक जीभ त्वचा, संपूर्ण त्वचा म्हणजे संपूर्ण शरीराला वेढले तिने ती त्वचा, डोळे जे चेहऱ्याला आहेत, कान नाक जीभ त्वचा, आणि ह्याच्या आत असलेलं चित्त, आणि त्याच्यात परत असलेलं मेंदू, मन, हे सगळं जे आहे, या सगळ्याचं भान जोपर्यंत येत नाही, सती येत नाही, कायानुसती, वेदनानुसती, चित्तानुसती, मनोधम्मानुसती, याची सती जोपर्यंत येत नाही, जागृती जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत हे वनही दिसत नाही आणि वृक्षही दिसत नाही. चांगलं काय, वाईट काय, कुशल काय, अकुशल काय, सुखाचं काय, दुःखाचं काय, काही दिसत नाही. म्हणून आधी भान महत्वाचं आहे, जागृतीचा प्रकाश महत्वाचा आहे, सतीचा प्रकाश महत्वाचा आहे. मग तिथं आपल्याला हा निर्णय घेता येतो की वन तृष्णा जे आहे ते कमी करा. वृक्ष असू द्या, जे चांगलं आहे ते असू द्या, कारण या वनामुळे भय निर्माण होतं. तृष्णा हे दुःखाचं कारण आहे, ते भवचक्रात आपण पाहिलेलं आहे. तर तृष्णा हे हे जे वन आहे, हे वन हे भीतीचं कारण आहे, दुःखाचं कारण आहे. म्हणून वन तृष्णा काढण्यासाठी प्रयत्न करा आणि निब्बाण प्राप्त करा, असं या गाथेमध्ये म्हटलेलं आहे. आता मुख्य मुद्दा जो आहे, हे सगळं कसं करायचं, तो प्रॅक्टिकल मुद्दा आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. त्याच्यावर आपण रोजच बोलतो आणि त्याच्यामुळे आपले रोजच ती प्रॅक्टिस चालू पाहिजे व्यक्तिगत पातळीवर. आणि ती इथंच पाहिजे असं नाही, आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये उठता बसता 24 तासाचं हे काम आहे. बाकीची सगळी कामं करता करता हे मुख्य काम जे आहे, हे नॉनस्टॉप सतत चालू पाहिजे. असा हा विषय आहे आजचा.